हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. हा व्हिडिओ कालचा आहे, मला आज शेअर करत आहे मी. तर आज सकाळी थोडं म्हटलं गोड करावं काहीतरी, तर शिरा करायला घेतला होता गुळाचा. तर मग नंतर एका पातेल्यामध्ये गरम पाणी केलं, त्याच्यामध्ये गरम पाणी उकळत्या पाण्यामध्ये गूळ टाकला. तो गुळाचं पाणी होऊन दिलं. मग एका कढईमध्ये गरम करून तूप टाकलं, त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स टाकले, ते परतून घेतले छानपैकी. गुळाचा शिरा खाल्लेला खरंच चांगला असतो, साखरेपेक्षा तरी खरंच चांगला लागतो आणि चवीला खूप छान लागतो गुळाचा शिरा. मग सगळे ते ड्रायफ्रूट्स तळलेले काढून घेतल्यानंतर नाही ना, तर त्याच तुपाच्या ह्याच्यामध्ये रवा भाजून घेतला. रवा चांगला लालसर होऊन दिला. मग सगळे ड्रायफ्रूट्स टाकून दिले त्याच्यामध्ये. ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर आपण जे पाणी केलं होतं गुळाचं, ते गुळाचं पाणी त्याच्यामध्ये टाकलं. मग ते छानपैकी मस्तपैकी 2 मिनटं वाफवून दिलं त्याला. वाफल्यानंतर त्याचं पाणी आटलं, त्यामुळे सुंठ आणि विलायचीची पावडर टाकली. ते छान प्रकारे परतून दिलं. बघू शकता तुम्ही कसा मोकळा शिरा झाला एकदम. मग नंतर झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतला. मग सकाळचा मस्तपैकी नाश्ता उरकल्यानंतर चारच्या दरम्यान मी महादेवाच्या मंदिरामध्ये गेले होते. मग तिथं पूजा वगैरे करून घेतली सगळी. आमच्या इथे ना वारुळ नाही आहे जवळ कुठं, तर नाही जात आहेत पूजेला. मग म्हटलं की चला महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथं तरी पूजा करावी. मग तिथं गेले, कारण शक्यतो सगळेजण त्याच मंदिरात जातात, तिथं कोणी वारुळाला जास्त जात नाही. आणि आमच्या सासरकडच्या तिकडच्या साईडची पद्धत अशी आहे की पुरुष जातात, लेडीज नाही जात वारुळाला. पण आपल्या इथं जातात लेडीज सगळ्या. मग नंतर घरी आले, मग चौफुल्या केल्या. तर तुमच्या इथं काय म्हणतात त्याला माहीत नाही. आमच्या इथं काही जण कानवळे म्हणतात, काही जण चौफुल्या म्हणतात. मग काय ना, चपाती लाटली, त्याच्यामध्ये गूळ भरला, ती फोल्ड केली दोन्ही साईडनी, त्याचा चौकोनी आकार केला, उकळत्या पाण्यामध्ये टाकून दिलं, तिला उकडून दिलं 2 मिनटं. मग नंतर रात्रीच्या जेवणाचा बेत केला. पनीरची भाजी होती. भात करत नाही आमच्यामध्ये आजचे दिवस. असं होतं. माझा आजचा दिवस कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.